तो बाळकृष्ण. उपवासाच्या दिवशी देवांची साग्रसंगीत पूजा करायची हे माझं नेहमीचंच ठरलेलं असायचं. त्या दिवशीही नेहमीप्रमाणे ऊन पाणी करून लिंबू, चिंच, मीठ, साखर वगैरे घेऊन देवांना उजळवण्याचे काम सुरू केले. सगळे देव मस्त उजळून चकचकीत झाले होते आणि वस्त्र नेसून आपापल्या जागी विराजमान झाले होते. आता वेळ होती ती छोट्या बाळकृष्णाची. हे राजे मस्त पाण्यात डुंबत बसले होते. त्याला लिंबू लावण्यास सुरुवात केली तर आंबट चवीने त्यांनी तोंड अगदीच कसे तरी केल्याचा भास मला झाला. मग मी हळूच त्याचे तोंड पुसले आणि थोडी साखर लावली तर खुश होऊन गोड हसल्यानं मी त्याच्याकडे टक लावून पाहत होते. आज बाळकृष्ण खूप खट्याळ वाटत होता. मग त्याला वस्त्र घालताना हे नको घालू, त्याच्या टिकल्या टोचत आहेत मला म्हणून नाराज झाला. मग मी दुसरे रेशमी मऊ वस्त्र त्याला चढवले तर स्वारी गुदगुल्या केल्यासारखी खुदुखुदू हसत होती आणि त्यावर मोत्यांची माळ घातली तर स्वारी खूपच आनंदी झाली होती. असा आमचा दोघांचा खेळ कितीतरी वेळ चालू होता. पूजा झाली आणि देवघरातल्या समईचा मंद प्रकाश बाळकृष्णाच्या चेहऱ्यावर पडला होता आणि तो सखा मला म्हणत होता की आपले हे गुपित कोणाला सांगू नकोस बरं का. आणि मग हे ऐकून मीही खूप हसले आणि आज तो छोट्या रूपात खरंच मला भेटला होता आणि मी भरून पावले होते.